डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या 12वीचे विद्यार्थी ज्या नोटिफिकेशनची आतुरतेने वाट पाहत होते ती नोटिफिकेशन आलेली आहे. हो विद्यार्थी मित्रांनो, नीटची नोटिफिकेशन म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट याची नोटिफिकेशन त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्पेक्ट्रम एज्युकेशन पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत नीट ऍप्लिकेशन बद्दल. तर चला सुरू करूयात. सर्वात आधी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की नीट हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन ऍप्लिकेशन ते मागवणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता, येस दे आर गोइंग टू आस्क फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन ओनली. आता याच्यामध्ये खूप साऱ्या टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वात आधी नीटची परीक्षा कशासाठी दिली जाते, तर हो विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना डेंटिस्ट व्हायचंय, बीडीएस करेक्ट, त्यानंतर बीव्हीएस आहे, एएच आहे, त्याच प्रकारे मिलिटरीमध्ये जर बीएससी नर्सिंग करायचं असेल, कुठल्या कॉलेजमधून तुम्हाला बीएससी नर्सिंग करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही नीटचा फॉर्म हा भरू शकता. त्याच प्रकारे बीएमएस, बीयूएमएस आणि बीएसएमएस या सर्व परीक्षांसाठी नीट फॉर्म भरणे गरजेचे आहे. आता आपण बघूयात, याच्यात बघा सर्वात आधी त्यांनी सांगितलेलं आहे या परीक्षेची डेट आहे 4 मे. हो विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची तारीख आहे 4 मे आणि या पेपरचा जो टायमिंग आहे तो असणार आहे 2 ते 5, 2 to 5 PM. 3 hours हा पेपरची वेळ असणार आहे. ऑनलाईन सबमिशन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत आपले ऑलरेडी, आपण बघू शकतो 7 फेब्रुवारीला सुरू झालेले आहेत. तर ते तुम्ही भरू शकतात. त्याची डेट आहे 7 मार्च पर्यंत. बरोबर, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी असणार आहे ती असणार आहे 7 मार्च. आता जर तुम्ही फॉर्म भरला आहे, सर्वात आधी काळजी ही घ्यायची आहे की त्यात कुठलंच तुम्ही करेक्शन करण्याची वेळ तुमच्यावर नको यायला. पण जर का आलीच तर ती विंडो तुमची 9 ते 11 मार्च मध्ये ओपन होईल. त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये रिकरेक्शन करू शकतात. यानंतर कॅटेगरी वाईज जी फीस आहे ती आपण बघूयात. जनरल कॅटेगरी असेल तर 1700, त्यानंतर ओबीसी एनसीएल असेल तर 1600, एससी एसटी पीडब्ल्यूडी और थर्ड जेंडर असेल तर 1000 रुपीज, आणि हा जर कोणी आउट ऑफ इंडिया असेल तर डेफिनेटली 9500 या फॉर्मची फीस असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर अनाउन्समेंट ऑफ सिटी होणार आहे, ती होईल 26 एप्रिलला. कधी होणार आहे अनाउन्समेंट? ती होणार आहे 26 एप्रिलला. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे ऍडमिट कार्ड तुम्हाला 1 मे ला मिळेल. तुमचं डेट ऑफ एक्झामिनेशन असेल ते 4 मे 2025 असणार आहे. याचा जो टायमिंग असेल तो 2 ते 5 असणार आहे. त्याचप्रमाणे सेंटर ऑफ नीट 2025 एक्झामिनेशन, तुमच्या हॉल तिकीट मध्ये जे सेंटर तुम्हाला दिलेलं असेल तिथंच जाऊन तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस अँड आन्सर कीज, त्यांनी त्याची टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. विल बी इंटिमेटेड लॅटर ऑन द वेबसाईट, ते तुम्हाला इंटिमेट करतील जिथून तुम्ही लॉग इन केलेलं आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला ही संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याचप्रकारे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे टेंटेटिव्हली जून मंथ मध्ये असतं. टेंटेटिव्हली जो रिझल्ट आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जून मध्ये 14 जून पर्यंत हा रिझल्ट तुमचा वेबसाईटला पब्लिश होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही अजून थोड्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन. तर यांची ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे तर विद्यार्थी मित्रांनो, neet.nta.nic.in, neet.nta.nic.in. आता याच्यावर तुम्ही ऍप्लिकेशन जे आहेत ते फिल करू शकतात. एनी अदर मोड विल नॉट बी एक्सेप्टेड. फक्त आणि फक्त ऑनलाईन ऍप्लिकेशन्स वुड बी एक्सेप्टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍट अ टाइम ओनली 1 ऍप्लिकेशन वुड बी डन. एकदाच आणि एकाच फोनने किंवा ईमेल आयडीने तुम्ही जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही भरू शकतात. कॅन्डिडेट मस्ट स्ट्रिक्टली फॉलो द इन्स्ट्रक्शन, जे पण इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन. येस विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या आधी इन्फॉर्मेशन बुलेटिन जे वेबसाईटला त्यांनी दिलेलं आहे ते आपल्याला गो थ्रू करणं गरजेचं आहे की ऍट द टाइम ऑफ फिलिंग दॅट फॉर्म कुठलाही क्वेरी, डाऊट्स किंवा हे माझं डॉक्युमेंट नाहीये आणि मी हे आता भरू शकत नाहीये, करेक्ट, ते तसं नको व्हायला. म्हणून सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि इन्फॉर्मेशन बुलेटिन एकदा गो थ्रू करा. कॅन्डिडेट हु डिझायर टू अपियर इन नीट, जसं मी तुम्हाला सांगितलं त्यांनी ती वेबसाईट दिलेली आहे. फॉर फर्दर क्लॅरिफिकेशन रिलेटेड टू नीट,
डेफिनेटली तुम्हाला कॉन्टॅक्ट पर्सनचे डिटेल्स पण याच्यामध्ये दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण जाणून घेतलंय की नीट नोटिफिकेशन मध्ये एक्झाम डेट काय असणार आहे, टायमिंग काय असणार आहे, तुम्हाला ऑनलाईन जे ऍप्लिकेशन आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तिथं रजिस्ट्रेशन करून लॉग इन करायचं आणि तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. थँक्यू सो मच डिअर स्टुडंट्स बिईंग हिअर. जर तुम्हाला याच्यामध्ये कुठली क्वेरी किंवा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये ते लिहू शकता आणि आम्हाला विचारू शकतात. धन्यवाद. स्पेक्ट्रम अकॅडमी या चॅनलवर नेहमीच तुमच्यासाठी ज्या महत्वाच्या सूचना किंवा नोटिफिकेशन असतात, इन्फॉर्मेशन असतात, त्या आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो. थँक्यू सो मच.